परीक्षकांनी नोंद घ्यायची आहे. आपल्या समोर श्रीमती साधना मुकेश भानुशाली. आई, आई मला जगायचंय का आई? आई, मला हे सुंदर जग पाहायचंय का आई? आई, मला मारू नको का आई? मला मारू नको. आई, तुला आई तरी कशी संबोधू ग? अगं, उगाच कुणी कुणाला भेटत नाही. त्यासाठी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असावे लागतात. आपल्यात आहेत का ग असे ऋणानुबंध की ज्यामुळे आपण भेटलो आणि दुरावलोही? असं कालच तुझं आणि बाबांचं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग. विशेषतः आजी आणि आजोबांना वाटत नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून? सांग ना आई, वाटत नाही ना? बाबा, बाबा, तुम्हाला आवडते ना हो लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची लेक लाडकीच असते ना हो? बोला ना बाबा, लाडकी असते ना? बाबा, तुम्ही का गेला होता तो आईला त्या मोठ्या दवाखान्यात घेऊन? तिथे मोठ्या मोठ्या मशीन्स होत्या हो तिथे. आणि आणि त्या मशीन मध्ये बाबा मी किती सुंदर दिसत होते ना? बोला ना बाबा, सुंदर दिसत होते ना? बोला ना, बोला ना बाबा. आजी, 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 तू का दिलं का आईला ते औषध? खूप कडू होतं का ते औषध? खूप कडू होतं. मला खूप त्रास होत होता का आजी? माझा जीव गुदमरत होता. असं नको ना देत जाऊ आजी. आजी, अगं तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना? मग माझ्या जन्माचं स्वागत तू नाही करणार तर कोण करणार? बोल ना आजी, कोण करणार? आई, आई, तू का घेतलं ग ते औषध? खूप कडू होतं ग, खूप कडू होतं. जीव गुदमरला माझा. मला खूप त्रास झाला, मला खूप त्रास झाला आई, मला खूप त्रास झाला. आई, मला तू जन्माला घालून तर बघ एकदा. तुझेच रूप पाहशील तू माझ्यात अनेकदा. अगं मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई? मग मला गर्भातच मारण्याची तुला का ग घाई? सांग आई, तुला का ग घाई? माये ग माये नको घोटू माझा गळा, तुझ्या उदरी जन्म घेऊन यायचंय मला. माये ग माये नको. सांग आई, सांग, मला गर्भातच मारण्याची तुला का ग घाई? सांग आई, सांग. आई, मला समजते तुझी कोंडी, तुझी घुसमट. मला समजते तुझी कोंडी, तुझी घुसमट. पण मी अजिबात त्रास दिला नाही ना ग. आणि खर्चाचं म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही. मला मला नवीन कपडे नको. मी ताईचे जुने कपडे वापरेन. मी शाळेत जाईन, ताईचं जुनं दप्तर वापरेन, तिची जुनी खेळणी खेळेन. बाबांना जरा जरा सुद्धा त्रास देणार नाही ग. आई, मी खूप शिकेन, मोठी होईल. माझ्या हुंड्याची तयारी मीच करेन. आई, आई, मी कुणाला कुणाला म्हणून काहीच त्रास देणार नाही ग. आई, खरंच मी बाबांना थोडा सुद्धा त्रास देणार नाही. आई, उद्या उद्या तू दवाखान्यात जाणार आणि मला बाहेर काढून टाकणार. याचं दुःख मानून काही क्षण तू माझ्या समोर आहेस याचा आनंद